चित्रपट अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेला हल्ला तसेच आपल्या आजूबाजूला वावरणारे फेरीवाले बांगलादेशी असू शकतात. बांगलादेशींचे संकट आपल्या दारापर्यंत पोहोचले असून नागरिकांनी सतर्क राहावे, संशयितांची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी असे आवाहन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. पुणे पोलिसांच्या पश्चिम प्रादेशिक विभागाकडून विविध गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या 3,84,00,000 रुपयांचा ऐवज 300 तक्रारदारांना परत करण्यात आला. या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी मुंबई पुणे शहरातील बांगलादेशी घुसखोर यांच्या समस्येबाबत सूचक भाष्य केले. यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल, संभाजी कदम, मार्तना पाटील उपस्थित होते. पाटील म्हणाले, बांगलादेशी घुसखोरांचा पुणे मुंबईत वावर आहे. सैफ अली खानवर झालेल्या हल्ला प्रकरणात बांगलादेशी नागरिकाला पकडण्यात आले होते. अगदी आपल्या घरासमोर तसेच रस्त्यावरील फेरीवालाही बांगलादेशी असू शकतो याची अनेकांना जाणीव नसते. अशावेळी नागरिकांनी जबाबदारी झटकून चालणार नाही. एखादा फेरीवाला मजूर बांगलादेशी असल्याचा संशय आल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी. पुण्यातील लोकसंख्या विस्तार झपाट्याने वाढत आहे. त्या अनुषंगाने शहरातील समस्या वाढत आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे आहे. त्यामुळे पोलीस दलातील पायाभूत सुविधा, मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. पुणे पोलीस दलाला येत्या काही महिन्यात 1,000 पोलीस शिपाई उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलं. दागिने, मोबाईल चोरी, वाहन चोरीच्या गुन्ह्यात चोरट्यांकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने तक्रारदारांना परत देण्यात येतो. याबाबतची प्रक्रिया त्वरित पार पाडण्यासाठी न्यायालयीन कामकाजात पाठपुरावा करणे गरजेचे आहे. चोरट्यांकडून जप्त करण्यात आलेला ऐवज 1 महिन्याच्या आत तक्रारदारांना परत करण्यात यावा. चोरट्यांकडून जप्त करण्यात आलेला ऐवज परत करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. याबाबतचे आदेश शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना देण्यात आले आहेत, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नमूद केले. शहरातील खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. कायदा मोडणाऱ्या गुन्हेगारांची गय केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय. CP महोदय म्हणाले की बाकी ते लोक, तुम्ही म्हणाले हा ठीक आहे मोबाईल सापडला, पण ते मुलींवर हल्ले होतात त्याचं काय करायचं, ते माझी सायकल सापडली, परंतु ड्रग्सचं प्रमाण वाढतं काय, त्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना आव्हान असं करणार आहे की या सगळ्यामध्ये थोडीशी आपली भूमिका, आपलंही पुढे येऊन काही करणं आलं. जर ड्रग्स आहे यावर आपण संपूर्ण शहर म्हणून 72 लाखाचं शहर झालं, त्यातली लहान मुलं सोडली तर 50-52 लाख आपण अबॉव 18 आहोत. जी वोटर संख्या असते ना, ज्यांना मतदानाचा अधिकार असतो, ती संख्या ही जवळजवळ 40-42 लाखापेक्षा जास्त आहे. काही जण नोंदवलेले नसतात, पण ते नागरिक असतात, अबॉव 18 असतात. 50 लाखाचा मोबाईल. पोलिसांची संख्या माझ्या माहितीप्रमाणे पुण्यामध्ये 10,000 पर्यंत आहे, तर नव्याने त्यांना 1,000 अंक मिळणार आहेत. कारण 20,000ची रिक्रुटमेंट बऱ्याच वर्षांनी महाराष्ट्रात झाली, त्यातलं त्यांना 1,000 अलॉट झालेत. यावेळी ट्रेनिंगला जायला लागतं ना त्यांना, 2 वर्ष ट्रेनिंग घेऊन ते येतील. त्यामुळे ती 10-11 हजार किंवा कोणी होमगार्ड वगैरे झाले तर जास्त पण असेल. आपण 50 लाख एवढे असल्यानंतर गुन्हेगार गुन्हे कसे काय करतात? तर ते गुन्हेगार गुन्हे करतात. याच्यामध्ये थोडीशी पोलिसांकडून कुचराई होत असेलही, थोडा धाक त्यांचा कमी पडत असेल, पण आपणही सगळेजण खूप अलर्ट होण्याची आवश्यकता आहे. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मी खूप विचारपूर्वक बोलतो, त्याची कॉन्ट्रोवर्सी होईल हे गृहीत धरून बोलत असतो, पण मला जे बोलायचं ते मी बोलतो. आणि त्यामुळे मी सरकारमध्ये असू नये असं म्हणेन की इट नॉट नेसेसरी की आमचं सरकार आहे म्हणून तुम्ही आमच्याशी भांडायचं नाही. तुम्ही आम्हाला मतं दिली आहे, तुम्ही आम्हाला सरकारमध्ये बसवलेलं आहे. तुमची दंडशक्ती ही खरं म्हणजे प्रशासनावर, सरकारवर निर्माण व्हायला पाहिजे. तर थोडा आपणही विचार केला पाहिजे की असा अंकुश थोडा कमी झाला का, की जाऊ दे रा, लगेचच काही घडलं की बायको नवऱ्याला आत घेऊन कडी लावून टाकते. बरं, तुला काय करायचं आहे, तू कधी त्याची झंझटमध्ये पडतो. कंप्लेंट करत नाही आपण, पाठपुरावा करत नाही, दबाव निर्माण करत नाही. ही पण माणसंच आहेत ना, त्यांच्या तुम्ही मागे लागला नाही तर काही नाही. ते अगदी असं काहीतरी अमृत घेऊन जन्माला आले की तुम्ही मागे लागा न लागा ते धावणारच आहेत, धावतीलच. त्यांचे ऑफिसर्स आहेत त्यांचं मॉनिटर करणार आहे. पण मला असं वाटतं की थोडं आपल्या एरियात एखादा बांगलादेशी येतो, तो राहतो, आपल्या डोळ्यांना, आपले डोळे शार्प पाहिजे, आपल्याला ऑड वाटलं पाहिजे का कोण आला, असं का राहतो, संशयास्पद आहे, कारण कंप्लेंट बाबा जवळ. माझ्यासारख्याला सांगा की कंप्लेंट केलेली ऐकत नसेल तर रात्री बेरात्री येऊन मी त्या पोलीस स्टेशनला बसेल. त्या फर्ग्युसन रोडला आपण मोठ्या प्रमाणात खरेदी करतो, पण कधी पाहिलं की ते कोण आहेत? म्हणजे सैफ अली खानवर हल्ला करणारा बांगलादेशी म्हटलं तर तुम्ही खाडकन दाखवलं, सैफ अली खान हल्ला बांगलादेशी, अरे बाबा त्याचं प्रमाण हे किती झालं आहे आणि ते तुमच्या गल्लीत, तुमच्या दारात आहे.
सगळं संकट आलं आहे, दारापर्यंत आलेलं आहे. आणि त्यामुळे मला या निमित्ताने एवढंच सांगायचं की पोलीस यंत्रणा सतर्क राहण्यासाठी मी पालकमंत्री असताना त्यावेळेचे सी पीना माहिती आहे की आणि आत्ता त्यावेळेचे असणारे अधिकारी आजही आहेत की मोठ्या प्रमाणात मी पोलिसांना निधी देण्यासाठी आग्रही होतो. मग गाड्या त्यांच्या वाढवा, गाड्या अद्ययावत करा, त्यांचं साहित्य अद्ययावत करा. अरे तो 140च्या स्पीडने धावतो आणि मागून आमची 3 वेळा बंद पडणारी जर जीप धावायला लागली तर कसा पडणार कसा. पण मग किंवा कॉलेजवर मुलींच्यासाठी आपण जे दल निर्माण केलेलं आहे त्यांच्याकडे चांगल्या मोटरसायकल नसतील तर ते कॉलेजवर तो त्या मुलाने टिंगल केली, कळलं आणि पकडले त्याला म्हणून तो गेला वेगाने, आमची मोटरसायकल बंद पडली. आणि त्यामुळे पोलीस दलाला सक्षम करण्याचा आपला प्रयत्न चाललेला आहे. मी सी पीना अनेक वेळा खाजगी भेटीमध्येही म्हटलं किंवा अपार्ट फ्रॉम गव्हर्नमेंट निधी, मी सिनियर मिनिस्टर आहे पण खूप जाणीवपूर्वक म्हणेन की अपार्ट फ्रॉम गव्हर्नमेंट निधी खूप लोक द्यायला तयार आहेत. कधी कधी अशा प्रकारची एखादी घटना घडली की अशा प्रकारचे एक नॅरेटिव्ह तयार करण्याचे प्रयत्न असते की शहरात पुणे शहर क्राईम कॅपिटल झाली किंवा मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीची संख्या वाढलेली आहे. त्याबद्दल आम्ही आपल्याला आणि आपल्या माध्यमातून सर्व पुणेकरांना आश्वासन देऊ इच्छितो की पुणे शहरात क्राईम पूर्णपणे नियंत्रणात आहे. स्टॅटिस्टिकली जर पण बघितले तर मर्डर सारखे गुन्ह्यामध्ये 15 ते 20% घट, अटेम्प्ट टू मर्डर मध्ये 30 ते 35% घट आणि जे हे घट मर्डर्स आणि अटेम्प्ट टू मर्डर्स मध्ये इतक्या मोठ्या घट हे काही इन्सिडेंटल किंवा फक्त देवाची कृपानी होत नाही. यासाठी पुणे शहर पोलीस दल अत्यंत प्रभावीपणे उपाययोजना केलेली आहे. म्हणून ते उदाहरण सांगायचे असतील तर एमपीडीए एक आपल्याला कायदा माहिती असतील, सर्वात कडक जे प्रतिबंधक कायदा आहे ते एमपीडीए आहे. एमपीडीए डिटेन्शन मध्ये आम्ही मागचे वर्षी सेंचुरी पार केले, 100चे वर लोकांना एमपीडीए कायद्याखाली 1 वर्षासाठी डिटेन केलेली आहे. ही आधी प्रथमच वेळी पुणे शहरात 100 सेंचुरीची संख्या पार झाली. अशा बरेचशी उपाययोजना क्राईम कंट्रोलसाठी, स्ट्रीट पोलिसिंगसाठी, रस्त्यावर आमचे व्हिजिबिलिटीसाठी, आमचे रिस्पॉन्स टाइम कमी करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे उपाययोजना पुणे शहर पोलीस दलांकडून राबविण्यात येत आहे. आणि एकंदरीत शहरात क्राईम अत्यंत चांगली डिक्लाइनिंग ट्रेंडवर दिसत आहे. परंतु आम्ही त्या ट्रेंडनी पण आता आजची स्थितीवर पण आम्ही सॅटिस्फाईड नाही आहे. पुढचे काळात पुढचे डिसेंबर 2025ला आपल्याला आणखी कमी आणि उदाहरणचे तौरवर आम्ही मर्डरचे वर टार्गेट ठेवलेले आहे की 75 पैकी कमी करू. जे पूर्वी 100चे वर जायचे यावर्षी जरी 93 वर गेला तर हे याचे वर्षी 75 ते कमी करू अशा प्रकारचे आम्ही टार्गेट ठेवलेली आहे. डिक्लाइनिंग ट्रेंडला आणखी पुढे घेऊन जाऊ आणि शहरात पूर्णपणे जे काही कायद्यात तोडणारे लोक आहेत त्यांच्यावर अत्यंत कडक कारवाई करण्याची भूमिका पोलीस दलाची आहे आणि तशीच भूमिका पोलिसांची पुढच्या काळात पण राहणार आहे. काही लोक काही म्हणतात शहरात गँग आहे आणि काही गँग धुमाकूळ करत आहे, गँग वगैरे. काही लोक म्हणते की कोयता गँग आहे. पुणे शहरात कोणताही अशा प्रकारचे कोयता गँग नाही आहे. आजकाल अशी स्थिती झालेली आहे कोणी किचन नाईफनी पण काही केला तर लोक म्हणते कोयता गँग हजर झाला. पुणे शहरात कोणताही अशा प्रकारचे कोयता गँग नाही आणि कोणी कोयता वापर किंवा कायद्याशी खिलवाड करण्याची कोणी हिम्मत केला तर त्यांचे कसे दिन नाही काढायचे म्हणजे कसे त्यांच्या विरुद्ध कारवाई करायची ती भूमिका पोलिसांची आहे. ईट का जवाब पत्थर से देंगे ही भूमिका आणि कायद्याची चौकटीत राहून शहरात कायदा सुव्यवस्था बाधित ठेवण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्नशील आहोत आणि राहणार आहे. मनात कोणी शंका ठेवू नका. मध्ये एक पोस्ट केस झाली पुण्याला आणि लोकांची बरेच अशी गोष्टी झाली की टीका पण झाली, भरपूर टीका सहन करावा लागला की पोलिसांनी ते खरेदी केला, भ्रष्टाचार झाला फलाना. आज पोलिसांचीच कारवाई आहे की जरी काही विभागामध्ये काही सिस्टमिक करप्शन त्या गोष्टीवर दिसून आला, काही हॉस्पिटलची चुका दिसून आली, काही हॉस्पिटलमध्ये भ्रष्टाचार दिसून आली, परंतु तीच सिस्टम आहे, तीच यंत्रणा आहे, तीच शासन आहे, तीच प्रशासन आहे, तीच पोलीस दल आहे ते पूर्ण उघडकीस आणला. आणि आज 8 ते 9 महिना झालेले आहे. आई वडील 10 डॉक्टर्स मिडलमॅन असे 10 आरोपी 8 महिन्यापासून जेलमध्ये आहे. त्यांना जामीन पण मिळत नाही. अशा प्रकारचे तपास पुणे शहर पोलीस दल करण्याची त्यांना ते सक्षम आहे आणि ती करण्याची त्यांना ताकद आहे. कोणालाही किती आर्थिक परिस्थिती काय असतील
त्या आमचे रूल ऑफ लॉ, आमचे कायदा काय मार्ग घेतील ते कायद्याची मार्ग राहील. त्यामध्ये कोणाची आर्थिक परिस्थिती आणि कोणाची काय असतील ते आमचे रूल ऑफ लॉचे मार्गाला बदलत नाही. हे पुणे शहर पोलीस दलाने दाखवलेली आहे आणि आपल्याला आम्ही सर्वांना नम्रपणे आश्वासन देऊ इच्छितो की आम्ही अत्यंत पारदर्शक रीत्याने जनताची अडीअडचणी आणि निराकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आपली प्रेम आणि विश्वास आम्हाला लाभत राहावी एवढीच आमची अपेक्षा आहे. वाहतूकची दृष्टिकोनातून अत्यंत बिकट परिस्थिती शहरात आहे याची कल्पना आम्हाला आहे आणि त्यामध्ये जे काही मध्ये एक रिपोर्ट आली की पुणे शहरात देशात म्हणजे वर्ल्डमध्ये 4th मोस्ट कंजेस्टेड सिटी म्हणून त्याची एक आयडेंटिफिकेशन झाली. खरी स्थिती आहे कंजेशन लेवल अत्यंत जास्ती आहे. परंतु जे स्टेप्स पुणे शहर पोलीस वाहतूक शाखा आणि पुणे शहर पोलीस दलाने मागच्या वर्षी घेतली, जरी आमची रँकिंग 4थ्या नंबरवर वर्ल्डमध्ये आहे तरी पण एकमात्र पुणे हे शहर आहे जिथे ॲव्हरेज स्पीड वाढला, तिथे कंजेशन कोशंट कमी झाला आणि हे पण इन्सिडेंटल आणि देवाची कृपानी नाही आहे. अत्यंत मेहनतीने काही उपाययोजना करण्यात आलेली आहे आणि आता आमचे 2025 मध्ये आम्ही काय करणार आहे आणि पुढचे 10-15 वर्षासाठी काय विजन आहे त्यासाठी एक पूर्ण व्यूहरचना तयार करण्यात आलेली आहे. शासनाकडे आम्ही त्याचे प्रेझेंटेशन करणार आहे. त्यामध्ये टेक्नॉलॉजीचे काय वापर करून सिग्नलिंग सिस्टम काय सुधारणार आहे, रस्त्यावरचे कॅरिंग कॅपॅसिटी काय वाढवणार आहे, त्याची पूर्ण एक स्टडी करण्यात आलेली आहे आणि त्याचे आपल्याला पुढच्या काळात नक्कीच वाहतुकीचे दृष्टिकोनातून आपल्याला सुधार दिसतील.